श्री राम जय जय राम। 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। विघ्नेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। महाराज की जय। धर्मदास महाराज की जय। महाराज की जय। समर्थ महाराज की जय। महाराज की जय। हनुमान की जय। महाराज की जय। 6 डिसेंबर निरासक्ती आणि शरणागती. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार माझा ते श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिणाम योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्यायसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. निरासक्ती आणि शरणागती. एखाद्याची सुरी असली तिची मूठ बदलून लोखंडाची केली. तिची लाकडी मूठ बदलून लोखंडाची केली. दुसऱ्याने चांदीची केली. कोणी सोन्याची केली. पण मारल्यानंतर परिणाम एकच. तसा प्रपंच चांगला असला कसाही असला तरी तो सुरीचा. त्याचा घात सगळीकडे सारखाच. महाराजांनी दृष्टांत सांगतात की सुरी समजा तिने एखाद्याने तिची मूठ लाकडाची केली. कोणी लोखंडाची केली. कोणी सोन्याची केली. कोणी चांदीची केली. पण तिचा शेवटी परिणाम काय नाही का.
ती एखाद्याने प्रेमाने हाणली किंवा रागात दाखवून हाणली तर शेवटी ती घातच करणार. तसं तर सिद्धांत आहे की जसं प्रपंच आहे नाही का, कोणाचा लय सुरळीत चालू असला आणि कोणाचा वासुदेव झाला तरी त्याचा परिणाम त्याचा सारखाच नाही का, काय तो घातच करत असतो नाही का. म्हणजे आता प्रपंच केला नाही का संतांनी, प्रपंच केला ना आता म्हणजे मोठे मोठे साधू संत त्यांनी सहाय्य असं केली. प्रपंच असताना मनी मन नाही गोविल, मग गुंतवलं नाही त्यांनी. आता तुकाराम महाराजांचे 2 लग्न झाले होते, गोंदवलेकर महाराजांचे बी 2 झाले, पण ते प्रपंच करू नका नाही म्हणले ते म्हणजे आपले 2 करत असे नाही ते म्हणजे सांगायचं की प्रपंचाची आसक्ती म्हणजे त्या सुरीची धार आहे. म्हणजे प्रपंचाची आसक्ती नसू नये असं सांगतात महाराज. आसक्ती तिची सुरीची धार आहे ती तशी, म्हणजे तो घात करीत असतो. असा प्रपंच करा, फक्त त्यात चिटकू नका बा नाही का. साधू कसा असतो, संतांनी प्रपंच कसा केला ते भाऊ सांगतं. उंट कौट खातंय तरी पण ते सकाळी दुसऱ्या दिवशी बाहेर पडल्यावर ते कौट आतून मोकळा असतो नाही का, तसं साधू आतून मोकळा असतो नाही का. तसं मग ही धार गेली म्हणल्यावर मग ती कशी हाणली तर ते लागणार नाही ना, मग ती घात नाही होणार त्याची. तसं आहे प्रपंच करायचा, मग फक्त त्याची आसक्ती नसावी ते महाराज सांगू राहिले. म्हणून आपण आपला धंदा नोकरी सगळे उत्तम करावे, त्यात मागे पुढे पाहू नये. पण त्यासाठी मी आहे असे नाही समजू कधी. आपल्या वाटेला जे कर्म आला असं नाही का, भगवंताने तरी काय सांगितलं याच्यात 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगितला ना. कर्मण्येवाधिकार असते महाफले शुकाना कदाचन मा कर्म फले तर ते संगत सौ कर्मणी. म्हणजे आपल्या वाटेला जे कर्म आले, अर्जुनाला तरी काय उपदेश केला ते कर्माचाच केला. म्हणजे तुझ्या वाटेला जे कर्म आले बा नाही का, तू क्षत्रिय बा, तुझा लढणं हा धर्म आहे. तसं आपल्या वाटेला जे काही कर्म आला असेल, आपला धंदा नोकरी सगळे उत्तम करावे, त्यामध्ये काही म्हणजे हे करू नये, असं कंटाळा आळस नाही करू, त्याच्यात माग पुढे नाही करू. त्यासाठी मी आहे असे कधी समजू नये नाही का. म्हणजे त्याच्यासाठी मी जन्माला आलो असं समजू नये ते. याच्यासाठी आपण म्हणजे कामधंदाच करायसाठी. नोकरी ही सुखाकरीता नसून पोट भरण्यासाठी आहे, अशा वृत्तीने जो ती करील त्याला ती आसक्ती आणि अभिमान राहणार नाही. तर नोकरी आता मी होतो पुण्याला, तर आता तिथलचे ते आता दिवसभर तर काम करायचेच ऑफिसमध्ये, पण घरी जाऊन मी रात्री 12 लोक ते काम म्हणजे सर लोक मी बी करायचं आणि सर लोक बी करायचे आणि ते असं म्हणजे. आणि ते एक सर तर दवाखान्यात ॲडमिट होतं ते, त्याच्याशिवाय पांढऱ्या पेशा कमी झाल्या त्या. तो दवाखान्यामध्ये एक हाताला चालू एक हाताने लॅपटॉप चालू त्याचा असं म्हणजे म्हणजे किती माणूस सायस करशी प्रपंच म्हणजे किती 8 तासांनी करतो बा. म्हणजे हे प्रपंच म्हणा आपलं हे, पण नेमकं आपण कशासाठी करतोय बा नाही का. ते एक पोट भरायचं साधन आहे, ते काय आपलं सर्वस्व नाही ते नाही का. असं ते एक साधन आहे, ते फक्त करू नका नाही म्हणले महाराज. म्हणले ते उत्तम करा म्हणले, तुम्ही आपला धंदा वगैरे सगळे उत्तम करावे. कारण की ते करायचं ते पण रामाचं म्हणून करायचं ते नाही का. म्हणजे आपल्या वाटेला आलेली ती सेवा आहे, ती सेवा समजून करायचं. मग त्याच्यामध्ये आसक्ती नाही ठेवायची. मग त्याने काय होईल, मग अभिमान राहणार नाही आपल्याला. सावधगिरीने वागावे, भगवंताचे स्मरण ठेवावे, त्याचे नाम घ्यावे, बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रारब्धावर ठेवाव्या. म्हणजे कर्म करायचं, मग फक्त त्याची फळाची आसक्ती नाही सोडायची नाही का. मग बाकीच्या सगळ्या गोष्टी महाराज प्रारब्धावर सोडावे. म्हणजे अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी म्हणले ना. म्हणजे कर्म करायचं फक्त, मग अन्न मान धन म्हणजे काय उपाशी नाही राहायचं डायरेक्ट नाही का. म्हणजे प्रारब्धात असेल तर भेटन बुवा तशी भाऊनी सांगितलं ते दृष्टांत त्याला. साधूला भेटायला जातो तर साधू म्हणते खीर हे काय आज खिरीचा ये म्हणे तुझ्या नशिबामध्ये. तो म्हणतो मी काय खीर खातच नसतो म्हणे हा आज तर खाणारच नाही म्हणे. मग जाय मग तुझ्या प्रारब्धात आहे म्हणे, कुठं जाय म्हणतो. ते आपण ऐकलं सगळं, ते शेवटी त्याला खीर भेटतीच ती नाही का. ते प्रारब्ध चुकत नसतो. आपण किती हिंडून ते गरुडाचं उदाहरण आहे ना, त्याच्या आईला पारतो कुठं गोयेत घेऊन गेला तो नाही का. शेवटी इकडे येणार नाही, काळ येणार नाही इकडं. आणि नेमका ते काळ तिथंच त्याच्या आधीच वशेला असतं तिथं. म्हणजे प्रारब्ध चुकत नसतं कुठं गेलं तरी. मग संतांनी हे सगळं केलं, ते नोकरी कामधंदा आपल्या याच्यावर असून फक्त मग त्याची फळाची आसक्ती सोडली नाही का त्याची. बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रारब्धावर सोडव, कर्म करायचे, मग फक्त फळाची आसक्ती नाही ठेवते. यानेच समाधान मिळेल. आपली सगळी धाव कशासाठी समाधानी साठी चालली ना आपली. म्हणजे समाधान कसं आहे, ते रामाचं म्हणून केलं तर मग समाधान भेटतं. भगवंताशिवाय समाधान मिळणे शक्य नाही नाही का. कारण की समाधान, आता समाधान सुख शांती हे गुरु सद्गुरू हे नाम जरी वेगवेगळे असले नाही का, तर ते वस्तू एकच आहे नाही का. मूळ एकच आहे सगळं. ते भगवंत वाचून समाधान मिळणे शक्य नाही नाही का. मग त्यामुळे महाराज म्हणले ना,
सदा नामघोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सततम कीर्तयन तू म्हणले ना ते म्हणजे भगवंताचं मूळ स्वरूप असते ना. मग ते आपण समाधान पाहिजे असेल तर ते भगवंताच्या नामाशिवाय कुठं मिळणार नाही. ती मी समाधान राखून चाललो असे म्हणणारा तो जगात धन्य आहे खरा. ही धन्यता यायला भगवंताची अत्यंत आवश्यकता आहे. तर मग समाधान येण्यासाठी मग आपल्याला भगवंताचं नाम घेणं गरजेचं आहे मला सांगू राहिले. आणि कारण की सगळ्या गोष्टी भेटन आता विज्ञानाचे बरेच शोध लागू राहिले नाही का. म्हणजे लईच थंडी वाजायला लागली गरम व्हायचं हिटर आला तर रूम हिटर आले गरमी व्हायला लागली AC आले पण समाधानाचा शोध नाही लागला ना कुठं की एखादी वस्तू इलेक्ट्रिक काहीतरी असं बड खोसलं बा आपण बोर्डामध्ये लगेच समाधान बाहेर पडलं त्याच्यात समाधानाचा शोध नाही लागला ना. मग त्याचा शोध संतांनी लावलाय त्याचा की रामाचे चिन्हे सर्व चालले राम करता ही भावना ठेवून आपण आपला प्रपंच करू नाही का. प्रपंच आटोकाट करा पण फळ देणारा भगवंता ही भावना ठेवून समाधान टिकवावे. समाधान पाहिजे असं ना आपल्याला तर ते फक्त सर्व रामाच्या इच्छेने चालले असं समजून म्हणजे करायचं. म्हणजे ठेविले अनंत महाराज म्हणले ना तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे आपलं कर्म करून जे फळ भेटन ते भगवंताच्या इच्छेने म्हणून मग समाधान भेटतं असतं. याला भगवंताची प्राप्ती व्हायला दुसरे काही नको शरणागती पाहिजे ना का. आपण त्या दिवशी पाहिलं आता ते यांचं भाऊसाहेबांचं विचारित शरण म्हणजे शरण आता द्रौपदीचं उदाहरण माहिती आपल्याला. शरण म्हणजे शरण जाणं म्हणजे फक्त असं काय 2 हात वर करून मंदिरात जाणं त्याला शरण नाही म्हणते नाही का महाराज. म्हणजे शरण म्हणजे आपला मीपणाचा भाव नाही का. मीपणा ठेवून मी उपाधिरहित बनणे ही शरणागती आहे. मग जोपर्यंत मी आणि माझं सुटत नाही का तोपर्यंत समाधान भेटणार नाही जीवाला नाही का. मग संतांनी आणि मी आणि माझं नाही केलं का. मग संतांनी मी केलं ना मी माझं पण संत कोणाला म्हटले नाही का विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा नाही का. विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगणे आणि भ्राता सगळं संत भगवंतालाच माझं म्हणले ना. मग महाराजांकडे एकाला माझेपणाची जी उपाधी आहे ती नाहीशी करायची असेल तर साधन तसेच पाहिजे नाही का. माझेपणाची तर एक जण महाराजांकडे आला तर संतांचं मी आणि माझं नसतं ना संतांचं असं काही. त्याला तो महाराज पेढे घ्या म्हणे मुलगा झाला म्हणे. महाराज तुमच्या आशीर्वादाने झाला म्हणे. थांब काय म्हणला म्हणे तुमच्या आशीर्वादाने झाला म्हणे. अरे माझ्या नाही झाला म्हणे रामाच्या झाला म्हणे. तो नाही म्हणे तुमच्याच आशीर्वादाने झाला म्हणे नाही का. आपल्यासारखं म्हणलं असतं जाऊ अजून गावभर सांगवा नाही का माझ्या आशीर्वादाने झालं. भगत बिगत असते ते त्यांचे ते लोक असतात 4-5 वर्षाला अशी. आता आम्ही हिंडेल ते सांगतो आता नाही जात पहिले ते सांगायचे ते माणसं तशी की महाराजांची लई कृपा हो त्यांच्या यांनी झालं बा असं सगळं. मग महाराजांनी त्याला 4 तास डोकं लावत त्याला नाही का. म्हणजे समजून सांगितलं बा नाही का. चाले हे शरीर कोणाचे असत ते कोण बोलित हरिविन देखवी ऐकवी ऐकणारे. वृक्षाचे पान हालेचे झाडाचं पान बी रामाच्या सत्तेने हालते म्हणे नाही का. तर तुला ते मुलगा झाले ते राम मग 4 तास त्याला समजून सांगितलं शेवटी. जोपर्यंत ते मांडी घालून बसले महाराज खाली असे उभे होते रस्त्यावर तिथंच मांडी घालून बसले. तू जर म्हणते ना रामाची इच्छेने झालो मी काय उठत नसतो. शेवटी 4 तासानंतर तो म्हणला महाराज तुम्ही बरोबर म्हणता रामाची इच्छेने झाला रामाच्या कृपेनेच झालं नाही का. मग मी पण शेवटपर्यंत महाराजांनी स्वतःच्या अंगाला चिटकून नाही दिला. संतांचं एक जण गेलता ना शंकर महाराजांकडे माझं कल्याण कधी होईल मी मेल्यावर होईल म्हणे. आता महाराज कधी जायचे आता कधी माझं कल्याण व्हायचं. मी पण म्हणजे मी आणि माझं नाही का. संतांचं कसं असतं मी आणि माझी आठवण विसरले जायचे अंतःकरण पारता तो संन्यासी दान निरंतर. आपली माझेपणाची उपाधी जी उपाधी आहे ती नाहीशी करायची असेल तर साधन बी तसंच पाहिजे नाही का. कारण की बाकीचे कसं साधन आहे पण आता हे मी इतके उपाधिरहित साधन नामाशिवाय दुसरे कोणते नाही का. आता बाकीचे बी भगवंत प्राप्तीचे बरेच साधन आहे समजा पण त्यांनी काय म्हणून मी हे जाणार नाही अहंकार आहे. योगी समजा योगाचं बी साधन आहे जपी तपी पण त्यांनी थोडंफार अहंकार ते तापट राहते लोक ते गप्पन शाप देऊन टाकले नाही ते असं म्हणजे योगाची वाटा जे निघाले का सुबाटा त्या दुःखाचीचा वाटा भाग आला नाही का. भगवंत प्राप्तीचे बरेच साधन आहे पण कलियुगामध्ये महाराज म्हणले अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्व भक्ती पंथ बहु सोपा नाही का. सगळ्यात सोपं साधन आहे की भगवंताचं नाम नामाशिवाय दुसरं हे नाही. हा इतर साधने निळोबारायचा अभंग आहे ना इतर साधने फळ काम देती पुनरुपी आणि ते गर्भवास म्हणजे बाकीच्या साधनांचं बी आहे पण ते फळं भेटतंय नाही का. जसं आपण नोकरी केल्यावर आपल्याला महिन्याला पगार भेटतो तसं बाकीच्या साधनाचं बी आहे पण ती फळं देते मग माणसाला मग त्याच्यामध्ये गुंतून पडतो माणूस नाही का. सिद्धी रिद्धी सिद्धी वगैरे मग सिद्धी लावी पीस मग संतांचं कसं ते सिद्धी लावी पीस कोणत्या पुसे नाही का. अष्टमा सिद्धी ओळंगतीद्वारी म्हणजे भगवंताचं नाम कसं आहे. भगवंताचं नाम हे उपाधिरहित जो व्हायचं असेल तर साधं सरळ सोपं आहे की भगवंताचं नाम ते साधन तुम्ही करा. भगवंताच्या नामाचे प्रेम यायचे असेल तर अंतःकरण शुद्ध पाहिजे
अंतकरण द्वेषाने मत्सराने अभिमानाने भरलेले असू नये. एक जण म्हणला होता भगवंताच्या नामाचे प्रेम यायचे असेल तर नाही का ते महाराज म्हणले आता ते आपल्याला मंडपात वगैरे बसून अवस्था होतात ना समजा. आता आमचं तर नाही पण ते आता होतं ते एक जण विचारलं म्हणजे महाराज म्हणे की आता या अवस्था होत्या ठीक आहे म्हणे नाही का, पण परमार्थ म्हणे भगवंताच्या नामाचं प्रेम आहे ना ही सगळ्यात उच्च कोटीची अवस्था आहे म्हणे नाही का. एक जण म्हणे मी 11 वर्ष झालं महाराज मला काही हेच हे त्याला वाटलं वाचत काय सिद्धी प्राप्ती होईल का काय भगवंत शंकर चक्रा विदा घेऊन येईन काय. मग तो म्हणे माझं 11-12 वर्ष झालं म्हणे मी नामस्मरण करतोय म्हणे नाही का, तर मला काय अशी अनुभूती आहे ना म्हणे तसं. मग महाराज म्हणे अरे भगवंताचं नाम मुखात येणं हीच खरं भगवंताचा कृपा आहे खरी नाही का. कारण की अनंत जन्माची तप एक नाम म्हटले ना महाराज, अनंत जन्मांचे तप एक अनंत जन्मांचे सुकृत पदरी याचे मुखी हरी पैठावे. भगवंताचं एक रामनाम एकदा मुखात येण्यासाठी अनंत जन्म पुण्य करावं लागतं तेव्हा ते एकदा रामनाम मुखात येते म्हणे. तू 11 वर्ष झालं तीच भगवंताची खरी कृपा आहे म्हणे नाही का. म्हणजे खरी कृपा म्हणजे काय व्यवहारातल्या गोष्टी वगैरे भेटणं म्हणजे काय भगवंताची खरी कृपा नाही नाही का. खरी कृपा म्हणजे भगवंताच्या नामाचं प्रेम येणं. आणि ते प्रेम कसं महाराज म्हणतात की भगवंताच्या नामाचे प्रेम जर यायचं असेल तर अंतःकरण शुद्ध पाहिजे. मग शुद्ध अंतःकरण कधी होईन आपलं की महाराज म्हणले समजा आपण आता पाठीमागच्या प्रवचनामध्ये होऊन गेली की 3 महिने म्हणे आपण 3 महिने रोज म्हणजे दिवसभरात जेवी आपल्या कोण समजा हे झालं असेल झोपायच्या वेळेस की आपल्या कोण समजा कोणाचं अंतःकरण दुखलं असेल तेच मला सांगू राहील की अंतःकरण शुद्ध पाहिजे. अंतःकरण द्वेषाने मत्सराने अभिमानाने भरले असू नये. समजा दिवसभर कोण आपल्याकडून कोणाचा द्वेष झाला किंवा आपण मनात एखादं वाईट चितवलं बुवा समजा किंवा कोणाला वाईट वगैरे बोललो तर 3 महिने असं लिहून काढायचं बुवा रोज झोपताना की असं मी आज याचं हे केलं तसं ते वाईट विचार आले बाबा डोळ्यांनी वाईट पाहिलं जे असं ना आपल्याला समजा दिवस कानाने वाईट ऐकलं तर 3 महिने लिहून काढलं का मग तुमचं अंतःकरण शुद्ध झाल्यापासून राहणार नाही म्हणे 3 महिन्याचं. आता मी तर फक्त वाचलंय ते काही आचरणात नाही आलं ते आपले. अंतःकरण शुद्ध व्हायचं असेल तर शुद्ध भगवंताच्या नामाचं प्रेम यायचं असेल तर अंतःकरण शुद्ध पाहिजे. मग एकदा शुद्ध झालं तर मग जयाचे चोखट मानसी मी होऊन असे क्षेत्र मग भगवंत स्वतः क्षेत्र सांगण्यात घेतो ना तिथं येऊन राहतो ना. तू का म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊन गोपाळ राहायचं तर मग एकमेकावर प्रेम करा घरातून सुरुवात करा. हा ते महत्वाचं आहे ते तेच हे अवघड आहे जशी की आता आपल्याला कसं घरच्या माणसाबद्दलच्या एखादं वाईट बोलत आपल्याला तेच गोड वाटतोय नाही का. तो बाहेरचा किरायचं येते असं तर मग ते प्रेम जर यायचं असेल तर आता आधी हळूहळू मग ते सुरुवात करा म्हणता महाराज नाही का. डायरेक्ट एकाएकी तर होणार नाही ते पण घरातून सुरुवात करा. असं मुलगा आपल्याला सुख देतो म्हणून नाही पण माझे कर्तव्य म्हणून मी त्याच्यावर प्रेम करा नाही का. म्हणजे आपण बाळांवर प्रेम करतो वगैरे समजा तो एक मोह आहे समजा नाही का. तो ते काय तर लग्न हाईप होईपर्यंत तो माझा मी त्याचा म्हणता येतो नाही का. मग शेवटी तो लग्न झाल्यावर तो बदलत असतो नाही का. मग तसं मग ते प्रेम नसतं मग ते काय मोह असतो नाही का. भाऊ सांगत राहते ते. मग आपलं मुलगा आपल्याला सुख देतो म्हणून की आपलं कर्तव्य आहे म्हणून नाही का आपण त्याच्यावर प्रेम करावं की निस्वार्थ बुद्धीने प्रेम करणे हाच खरा परमार्थ आहे ना का. निस्वार्थ बनून संतांचं लक्ष नसते सांगितलं अनपेक्ष निस्वार्थपणाने अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीन गता व्यथा सर्व आरंभ परितागी. मग तो भक्त देवाला आवडत असतो. मग निस्वार्थीपणाने प्रेम करणे हाच खरा परमार्थ. म्हणजे स्वार्थ निस्वार्थीमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये सगळंच आलं मग ते नाही का. म्हणजे मला भगवंताची प्राप्ती व्हावी हा एक स्वार्थाची नाही का. मला भगवंताच्या नामाचं प्रेम यावं हे सुद्धा एक स्वार्थच झालं नाही का. मग महाराज म्हणले ना न लगे मुक्ती धन संपदा मुक्ती बी नको धन नको काहीच नको नका तू का म्हणे गर्भाशी सुखे घालावे आमास. म्हणजे फक्त भगवंताच्या नामासाठी नाम म्हणजे महात्म्याचं लक्षण येते. निस्वार्थ म्हणजे कोणताच हे नाही त्याच्यामध्ये फक्त नामाकरता नाम घेणं असं निस्वार्थपणाने प्रेम करणे हाच खरा परमार्थ आहे. महाराजांनी म्हणले ना की त्यासाठी रामदाता आहे पाठी राखा भगवंत आहे ही जाणीव ठेवून तुम्ही राहा. ही जाणीव निर्माण करण्यासाठी भगवंताच्या नामाची खरी गरज आहे. आपण म्हणतो मागे पुढे उभा राही सांभाळित आले आघात निवार. मग तो पाठीराखा भगवंत आहे आपल्या पाठीमागं. ही जर अखंड तुम्ही भगवंताचं नाम केलं तर मग तुमचा तो विश्वास निर्माण होईल नाही का. हाय भाऊ भगवंत आपल्या मागे पुढे आहे भाऊ. ही जाणीव निर्माण करण्यासाठी भगवंताच्या नामाची खरी गरज आहे. मनाची शांती मिळवायला हाच एक मार्ग आहे. शांती आता शांतीसाठी आपण शांतीचे बरेच प्रकार आहे आता नाही सध्या सात्विक शांती वगैरे राजस शांती. पण आता नाथांची बी शांती होती ना ती आता आपलं सगळं घरात सुरळीत चालू असेल तर शांती आहे ती नाही का. थोडं बिघडलं का आपली शांती हलती लगेच ती. मग ती संतांची शांती कशी भाऊ म्हणले की निर्गुण शांती असते ती नाही का. ती मनाची शांती मिळवायला कारण की ती भगवंताच्या नामात हे केलं ना
म्हणजे असे बुडालेले अखंड हे नामस्मरण असतं की ती शांती भेटते ना. मग शांती मार म्हणले शांती पडते नाही सुख येर अवघेची दुःख म्हणून शांती धरावतं राहायला पाहिजे. मग शांती कुठं असं ती भगवंताच्या एका नामाताची. दैन्यवानी कधीच नसावे. अगदी राजाचे वैभव तुम्ही भोगा पण त्या वैभवाने मी सुखी आहे असे न म्हणता मी रामाचा आहे म्हणून सुखी राहा ही भावना ठेवून वागा. म्हणजे काय तर गरीबवाणी म्हणल्यावर डायरेक्ट सगळंच हे नाही करायचं. समजी वैभव बघा म्हणले तुम्ही नाही का. याच्यात आपल्याकडे असेल पैसे आणखी तर मस्त लक्झरीमध्ये बी फिरा म्हणे. फक्त मग त्याच्यात उद्या पायी फिरायची वेळ बी आली. आता इकडं रोज पंचपाकवान चालू आहे समजा आता इकडं. आता घरी गेला उपाशी राहायची वेळ बी आली तर मग त्याचं काही दुःख करू नका म्हणले तुम्ही. असं वैभव आज आहे उद्या नाही. वैभवावर विश्वास ठेवू नका. कारण की जे सृष्टीचं वचनच आहे वेदाचं यदृष्टम तद नष्टम नाही का. म्हणजे जे जे दृष्टीला दिसतं त्याचं नाश पावणारच आहे ते नाही का. मग त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आज बंगला बांधला 5-50 वर्षांनी पाडणारच आहे ते नाही का. म्हणजे त्याचं आपल्याला हे नाही म्हटलं. माझं वैभव आज आहे उद्या नाही. वैभवावर विश्वास ठेवू नका. मी रामाचा आहे या भावनेत तुम्ही राहा. त्यासाठी रामाचे नाम तुम्ही घ्या. राम कल्याण करेल हा माझा तुम्ही भरोसा ठेवा. म्हणजे भगवंताचं नामस्मरण. आता महाराजांचं कल्याण झालं आहे ते नाही का. त्यामुळे ते आधी त्या स्वतः अनुभव घेतला आहे त्यांनी. अनुभव घेऊनच आपल्याला सांगू राहिले ते. सुख कशात आहे महाराज म्हणतात. सुख हे समजुती म्हणजे खरं सुख आपण म्हणतो ना. सुख वाटेची ठाई भाऊपाई संताच्या. संत तिथे माऊली सांगतात की सुख म्हणजे नेमकं कुठे बा असं की किंबहुना सोय जीव आत्म्याची लाय तेथे जे होय तया नाम सुख. म्हणजे जोपर्यंत जीवाची आत्म लाभ होत नाही आपल्याला जोपर्यंत नाही का तर ते खरं सुख नाही. आता भाऊ दृष्टांत देतात एका मुलाला नाही का दूध प्यायची सवय असते तर त्याच्या रोज मग आता परिस्थिती गरीब असते तर मग ते रोज पीठ काढून ते गल्लासामध्ये तर रोज दूध प्यायचं. मग एका दिवशी कोजागरी पौर्णिमा दिसते बाहेर जातोय तो. आता चंद्राच्या उजाडात तापवलेलं ते लाल दूध मस्त काजू बिजू टाकेल त्याच्यात. मग ते तो दूध पितोय तो. मग ते म्हणतो हे काय ते म्हणे दूध आहे म्हणे. मग घरी काय देते म्हणे आई मला. मग घरी जाऊन तो डबल आयला म्हणतो आई दूध. आयचा आजचा रोजचा रपाटा चालू ते आपल्या गलासभर दूध त्याच्यात 1 चमचा भर पीठ. मग त्यालाच आईचा हात धरतोय नाही का. आई हे काय देऊ राहिली म्हणे. मग ते आई म्हणते कुठे गेलता म्हण तू. मग ते खरं सुख माहीत नाही ना जीवाला अजून. आपण अजून प्रपंचातलं विषयातलं सुखच आपल्याला खरं सुख वाटू राहिलं अजून पण. मग हे सुख नेमकं कशात आहे ते आपल्याला संत सांगतात की हे सुख हे समजुतीमध्ये आहे. आणि भगवंताचे होणे ही समजूत ठेवणे तीच खरी आहे नाही का. सुख असं तर कुठं भगवंताच्या नामात आहे फक्त. आणि ती समजूत होणे आणि म्हणजे मगच आपल्याला सुख आणि समाधान भेटन. झालेली सेवा आपण महाराजांच्या चरणी समर्पित करू. कुंडलिक वरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. चितानंद सद्गुरु श्रीपाद रामदास चितानंद सद्गुरु पांडुरंग महाराज की अद्भुत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय.